नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. ढीगभर रिझल्ट्स आलेत. मार्केट जरा मंदीच्या बाजूला झुकलेलं आहे. 50 दिवसाचं मूव्हिंग ॲव्हरेज डाऊनवर्ड्स क्रॉस केलेलं आहे. तर बघायला लागणार काय काय होत आहे. त्यामुळे आज मंदीमधले शेअर जास्त दिलेले आहेत. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री थांबलेली नाही. 1978 कोटींची आहे. तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 2138 कोटींची. आधी रिझल्ट्स पाहूया. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच कमी झालं. आणि तशीच कथा पेट्रोनेट LNGची पण, त्यांचंही सगळंच कमी झालं. जम्मू काश्मीर बँकेचे प्रॉफिट्स वाढले. नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं. पण ॲसेट क्वालिटी थोडी खराब झाली, कारण ग्रॉस NPA, नेट NPA दोन्ही वाढले. ओरिएंट सिमेंटचा रिझल्ट चांगला आला आहे. ओरिएंट सिमेंटचा आणि मल्टीफोल्ड प्रॉफिट वाढले. म्हणजे जवळजवळ 5 पट ते 6 पट प्रॉफिट झालेत. रेव्हेन्यू वाढलाय, मार्जिन वाढलंय. ॲक्मे सोलर यांचाही रिझल्ट चांगला आलाय. यांचे प्रॉफिट्स 1.5 कोटी होते ते 1.5 कोटीचे 131 कोटी झालेत. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं आहे. RPG लाईफ प्रॉफिट कमी झालेत, रेव्हेन्यू वाढले, मार्जिन कमी झालं. प्रताप स्नॅक्स कमजोर रिझल्ट आहे, प्रत्येक गोष्ट कमी झाली. तामिळनाडू मर्कंटाईल बँक यांचे प्रॉफिट वाढले, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं आणि ग्रॉस NPA, नेट NPA दोन्हीही कमी झालेत. शोभाचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. GMDC कमजोर रिझल्ट आहे, प्रत्येक गोष्ट कमी झाली. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन. टाटा केमिकल्स प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. SBI कार्डचं प्रॉफिट कमी झालं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं. स्टरलाइट टेक्नॉलॉजी प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. हेक्झावेर प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. वर्धमान स्पेशल स्टील प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन मात्र फ्लॅट राहिलं. पारस डिफेन्स प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. ग्राइंडवेल नॉर्टन प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन अगदी नॉमिनली कमी झालं. सोलारा ॲक्टिव्ह तोट्यातून फायद्यात आली, रेव्हेन्यू कमी, मार्जिन वाढलं. श्रीराम फायनान्स प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं आणि NPA दोन्हीही, ग्रॉस आणि नेट दोन्हीही NPA कमी झाले. लोढाचा रिझल्ट चांगला आलाय. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या. आणि तसाच प्रीमियर एनर्जीचा रिझल्टही चांगला आलाय, तिन्ही गोष्टी वाढल्या. पण त्या विरोधात झेन टेक्नॉलॉजीचा मात्र प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्याच गोष्टी कमी झाल्या. रेनबो मेडिकल सगळं वाढलं आहे. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. बाळकृष्ण इंडस्ट्रीज प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं,
मार्जिन कमी झालं. ॲपलनी 4 रुपये डिव्हिडंड दिला, प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं. व्हर्लपूल प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. CDSL प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. IDFC फर्स्टचं प्रॉफिट कमी, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, पण दोन्हीही NPA वाढलेत, त्यामुळे ॲसेट क्वालिटी कमजोर झाली. नेट NPA आणि ग्रॉस NPA आणि प्रोव्हिजनिंग पण वाढलंय. नेट इंटरेस्ट मार्जिन कमी झालंय. SBFC फायनान्स प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, इम्पेअरमेंट वाढल्या. जैन इरिगेशन रिझल्ट चांगला आलाय, प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळ्या गोष्टी वाढल्या. कोटक महिंद्रा बँक प्रॉफिट कमी झालं, नेट इंटरेस्ट इन्कम फ्लॅट राहिलं. ग्रॉस NPA नेट NPA दोन्हीही वाढले. नेट इंटरेस्ट मार्जिन कमी झालं आणि प्रोव्हिजन्स वाढल्या, त्यामुळे रिझल्ट काही चांगला नाही आहे. सुदर्शन केमिकल फायद्यातून तोट्यात गेली, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. डॉक्टर रेड्डीज रशियन सबसिडियरीमध्ये 45.19% स्टेक घेण्यासाठी 565 कोटी रुपये गुंतवणार आहेत. BELला राईट्सकडून आंध्र प्रदेश मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी 177 कोटींची 24 महिने मुदतीची ऑर्डर मिळाली. वाटेक वाबा बंगलोरमध्ये वॉटर रियूज प्रोजेक्ट, जे वर्ल्ड बँकेच्या माध्यमाने फंडेड आहे, त्याची 380 कोटीची ऑर्डर मिळाली. आता अमेरिकेमध्ये बघायचं झालं तर अल्फाबेट आणि व्हेरिझॉन यांचे रिझल्ट चांगले आले, पण त्यांच्याकडे आपण मेमे शेअर किंवा अगदी छोटे छोटे शेअर म्हणतो ना, ते सगळे तुफान वाढले. ओपन डोअर 43% वाढला, क्रिस्पी क्रीम 39% वाढला, PRO 73% वाढला. असे मजेशीर शेअर तुफान वाढले. मार्केट अमेरिकन मार्केट तेजीत राहत आहे, पण भारतीय मार्केट मात्र मंदीत जात आहे. म्हणजे जर चार्ट बघितला तर आपल्याला जाणवत आहे. पण फार्मा इंडेक्सचा चार्ट बघितला तर तो तेजीत असताना दिसतोय. त्यातूनही अजंता फार्मा आणि टॉरेंट फार्माचे चार्ट चांगले आहेत. अमेरिकेमध्ये साखरेचं उत्पादन कमी होत आहे आणि जादाची साखर जर आयात करायची म्हटलं तर त्याला तुफान टॅरिफ लागेल. म्हणून आता कोका कोलाला त्यांनी सांगितलंय की स्वीटनर वापरायला सुरुवात करा. ऊसापासून जी साखर निघते ती वापरू नका. युरोपच्या निर्यातीवर, म्हणजे युरोपनी जी निर्यात अमेरिकेत करणार त्याच्यावर 15% टॅरिफ लागणार. फार्माला सुद्धा 15% टॅरिफ लागणार. पूर्वी फार्मावर 27.5% टॅरिफ होते. गाड्यांवरही 15% टॅरिफ लागते. आणि युरोप मात्र 750 कोटीचे एनर्जी प्रॉडक्ट्स खरेदी करेल आणि मिलिटरी प्रॉडक्ट्स सुद्धा युरोप अमेरिकेकडून खरेदी करेल असं सांगण्यात आलं आहे. आज काही बातम्या होत्या. JK सिमेंट जैसलमेर लाईमस्टोन ब्लॉकसाठी ते प्रिफर्ड बिडर ठरले आहेत. तामिळनाडू मर्कंटाईलचा 24 जुलै रोजी 1 लाख कोटीचा बिझनेस झाला.
एशियन एनर्जीला वेदांताकडून 865 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. बालाजी टेली, सरकारच्या बंधनांचा खूप काही व्यवसायावर परिणाम नाही असं त्यांनी सांगितलं. TV टुडे, रमेश फिल्ममध्ये 100% हिस्सा त्यांनी 200 कोटी रुपयाला घेतला. GE शिपिंग, कामसर मॅक्स ड्राय बल्क कॅरियर खरेदी करण्यासाठी त्यांनी करार केलाय. 3ऱ्या क्वार्टरमध्ये त्याची डिलिव्हरी त्यांना मिळणार आहे. IOB यांच्या हाँगकाँग शाखेला 9.29 कोटी रुपयाचा फाईन लावण्यात आला. रॉयल ऑर्चिड, म्हैसूरमध्ये रेजंटा रिसॉर्ट त्यांनी सुरू केलं. गेल, आर्बिट्रेशन क्लेम 639 कोटींचा गॅस सप्लाय डिस्प्यूटच्या संबंधात त्यांनी दाखल केला. सोना BLW, AGM कायद्याप्रमाणे झाली. 2019 पासून राणी कपूर शेअर होल्डर सुद्धा नाही आहेत. प्रिया सचदेवला डायरेक्टर म्हणून नेमलं आहे. ब्रिगेड ॲव्हेलॉन हे प्रोजेक्ट 4.36 एकरमध्ये त्यांनी लॉन्च केलं. 1000 कोटीचा रेव्हेन्यू अपेक्षित आहे. पेट्रोनेट, ओरिसा LNG टर्मिनलसाठी 4049 कोटीची गुंतवणूक करणार आहेत. BEML, मरीन सिस्टीम कोलॅबोरेशनसाठी हिंदुस्तान शिपयार्ड बरोबर त्यांनी MOU साईन केलं आहे. लेमन ट्री, हिमाचल प्रदेशात 49 रूमचं हॉटेल ते उघडत आहेत. आधार हाऊसिंग, 25.82% स्टेकसाठी 5335 कोटीची ऑफर ब्लॅकस्टोननी दिली आहे. या आठवड्यामध्ये बुधवारी फेड आणि गुरुवारी बँक ऑफ जपान त्यांचे रेट जाहीर करतील आणि या आठवड्यात निफ्टीच्या 14 कंपन्यांचे रिझल्ट लागतील. कोटक महिंद्रा बँकेचा जर चार्ट बघितला तर जे चार्टचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी डार्क क्लाउड कव्हर हा पॅटर्न तयार झाला होता आणि टिटाघर वॅगनमध्ये राऊंडिंग टॉप पॅटर्न तयार झालाय. हा मंदीचा पॅटर्न आहे. आज कोणते शेअर तेजीमध्ये कोणते मंदीमध्ये राहतील हे बघूया. तुम्ही पण अभ्यास करा, पण आज मंदीमधले शेअर जास्त आहेत. आधी तेजीमध्ये बघूया. पहिल्यांदा तेजीमधले शेअर बघा. व्हाटेक वाबाग, ओरिएंट सिमेंट, डॉक्टर रेड्डीज, LTTS यांना $60 मिलियन ऑर्डर मिळाली आहे. राईट्स, SBI लाईफ, जम्मू काश्मीर बँक, NTPC ग्रीन, यात्रा ऑनलाईन, पुनावाला फिनकॉर्प, कॉन्कॉर्ड बायो, शोभा, JK सिमेंट, ब्रिगेड, अलेम्बिक फार्मा, ACME, BEML, शॅफलर, SCHAEFFLER शॅफलर, आधार हाऊसिंग, अपोलो हॉस्पिटल. तर मंदीमध्ये प्रताप स्नॅक्स, बँक ऑफ बरोडा, डोडला डेअरी, HAL, लोढा, IDFC फर्स्ट, कोटक महिंद्रा बँक, बालकृष्ण इंडस्ट्री, TCS, ONGC, CDSL, पेट्रोनेट, GMDC, गोदरेज प्रॉपर्टी आणि टिटाघर वॅगन. तरी पण मार्केट सुरू झाल्यावर काय काय होत आहे ते बघूया.
यावर्षी असं झालं की रिझल्ट चांगला आलेला दिसतो, शेअर पडतो, आणि रिझल्ट खराब आलेला दिसतो, शेअर वाढतो. त्यामुळे खूप सावधपणे मार्केट करूया. तरीही 9:15 वाजता काय काय आरसा दिसतोय ते आपण सगळेच जण मिळून पाहू. नमस्ते.